पिंपरी चिंचवडमध्ये एका निर्माणाधीन बांधकामाची इमारत किंवा एक निर्माणाधीन इमारत एका बाजूने अचानकपणे कल्ल्याचं झुकल्याचं पाहायला मिळालं। सध्या या इमारतीला सपोर्ट दिला गेलाय, मात्र संबंधित इमारत जमीनदोस्त करावी लागण्याची दाट शक्यता आहे। कारण वाकडमधली इमारत कधीही कोसळू शकते अशा अवस्थेत आहे। पालिका बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे। हे बांधकाम वाय पद्धतीचं म्हणजे 4च्या ऐवजी 2 पिलरवरती उभारण्यात आल्यामुळे ही अशी परिस्थिती उद्भवल्याचं प्रथमदर्शनी सांगितलं जात आहे। नाझीम मुल्ला आपल्याला माहिती देतील। नाझीम, घटनास्थळी सध्या काय परिस्थिती आहे? या इमारती संदर्भात काही निर्णय घेतला गेलाय का? नंदा, इथली काय परिस्थिती आहे सांगण्यासाठी ही दृश्य जी आहेत ती पुरेशी बोलकी आहेत। या इमारतीला सध्या या जेसीबी आणि पोकल्यांचा आधार देण्यात आलेला आहे। याच पोकल्यान आणि जेसीबीच्या आधारे ही इमारत सध्या उभी आहे। आपण बघतोय निर्माणाधीन ही इमारत आहे, परंतु कालची इथली परिस्थिती जी होती ती इमारत एका बाजूला झुकली होती, एका बाजूला कल्ली होती आणि इथला हा वाकड पोलीस स्टेशन ते काळा खडक हा मार्ग जो रहदारीचा मार्ग आहे, या रहदारीच्या मार्गावरती ही इमारत कधीही कोसळली असती। सध्या हा मार्ग जो आहे तो या ठिकाणी बंद करण्यात आलाय, परंतु ही परिस्थिती का उद्भवली आहे तर एरवी आपण बघतो की सगळ्या इमारती ह्या 4 मुख्य पिलरवरती उभ्या असतात। ही मात्र 2च मुख्य पिलरवरती उभी आहे आणि वाय पद्धतीची ही बांधकाम जे आहे ते इथं आहे। तिरका पिलर आपण या ठिकाणी बघतो। हा तिरका पिलर डिझाईन ज्या पद्धतीने केली आहे आणि हाच डिझाईन जी आहे, ही पद्धत जी आहे ती इथल्या स्थानिकांच्या जीवावर उठलेली आहे। कारण तळमजला ते 3 मजले असे जे 4 मजले आहेत, या 2 पिलरवरती त्याचा भार जो आहे तो या ठिकाणी ते पेलत नाहीये, त्यामुळे ही अशा प्रकारची परिस्थिती उद्भवलेली आहे। काल रात्री स्थानिकांच्या लक्षात ही बाब आली आणि तिथं सगळ्यांनी गर्दी केली। आत्ताही आपण बघतो की इथं मोठ्या संख्येनं लोक जे आहेत ते येत आहेत आणि हा नेमका काय प्रकार आहे हे ते या ठिकाणी पाहतायत, ते भयभीत आहेत। आपण बोलूयात त्यापैकी कुणाशी काय इथं परिस्थिती निर्माण झाली। ते कॉलम बिल्डिंग कलायला लागले, तर ते रात्रीजन चाललंय त्यांचं आले फायर ब्रिगेडवाले। ते कशामुळे झालं हे सगळं? एक कॉलम एका कॉलमवर उभी आहे ना बिल्डिंग, त्यामुळे ती झालेली दिसते। कुणी असं परिस्थिती तुम्हाला काय वाटतं इंजिनियरनं अशा प्रकारची? कोणाचे स्टील डिझायनर का त्यांच्या ती काय माहिती आता ते। तर महापालिकेनं ज्या पद्धतीने ही परवानगी दिलेली आहे त्यामुळे ही अशा प्रकारची परिस्थिती उद्भवलेली आहे आणि आता ही इमारत जमीनदोस्त करावी लागणार आहे। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी केलेली आहे। आज याबाबतचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी महापालिकेत होऊ शकतो। नाझीम, धन्यवाद। ताजे अपडेट जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।